नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। आता संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत, साधारणतः 1,67,00,00,000 ही संख्या आहे। एवढ्याच पात्र लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आला आणि आता त्यांना जुलैचा हप्ता आहे, कधी येणार याचीच त्यांना उत्कंठा लागलेली आहे। तर या संदर्भात देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत। पण याबरोबर अशा लाडक्या बहिणी आहेत की तांत्रिक कारणांमुळे लक्षात घ्या त्यांचा लाभ बंद झालेला असल्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे त्याचबरोबर जूनचा लाभ देखील त्यांना आलेला नाही आहे। मग आता हे तांत्रिक कारण म्हणजे नक्की काय? अशा प्रकारचा अनेक जे लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत तर असा प्रश्न त्यांनी निर्माण केलेला आहे। तर तांत्रिक कारण म्हणजेच काय की लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत उत्पन्नाची अट 2.5 लाखापर्यंत आहे। त्यानंतर घरामध्ये 4 चाकी वाहन नको आहे, घरामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट नको आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ITI म्हणजेच इन्कम टॅक्स आहे तो घरामध्ये भरलेला नको आहे। मग लक्षात घ्या हे जे निकष आहेत ज्यांचं पालन करतायत लक्षात घ्या अशाच लाडक्या बहिणी पात्र आहेत। पण तांत्रिक कारण म्हणजेच काय की खरोखर निकषांची पूर्तता करत असून देखील लाडक्या बहिणींना ह्या प्रकारची कारणं चुकीच्या पद्धतीने लागलेली आहेत, तर यांना लक्षात घ्या तांत्रिक कारण म्हटलं जातं। म्हणजेच काय की खरोखर पात्र असून देखील उत्पन्नाचं जास्त उत्पन्न आहे अशा प्रकारचं टेक्निकल कारण त्यासाठी सापडणं। त्यानंतर लक्षात घ्या की घरामध्ये 4 चाकी वाहन नाही आहे अशा लाडक्या बहिणींच्या नावावरती 4 चाकी वाहन दाखवणं टेक्निकल सांगतोय, प्रत्यक्षात तर असं आढळत नाही आहे। त्याचबरोबर घरामध्ये इन्कम टॅक्स भरलेला नसेल तरी देखील लाडक्या बहिणीच्या नावाने त्यांच्या कुटुंबामध्ये इन्कम टॅक्स भरलेला आहे अशा प्रकारचं ऑनलाईन सापडणं। तर अशा प्रकारची कारणं म्हणजेच लक्षात घ्या तांत्रिक कारणं। तर लक्षात घ्या टेक्निकल ही तुम्हाला माहिती सापडल्याचं पाहायला मिळेल, पण प्रत्यक्षात जेव्हा कागदपत्र पडताळणी केली जाईल त्यावेळी अशा लाडक्या बहिणी पात्र आहेत। तर अशा प्रकारच्या कारणांना टेक्निकल म्हणजेच तांत्रिक कारणं म्हटली जातात। म्हणजेच काय की ज्यांचं तांत्रिक कारणांमुळे लाभ बंद झालेला आहे, KYC केलेली आहे आणि त्याबरोबर लक्षात घ्या की मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता आलेला नाही आहे, तर अशा लाडक्या बहिणींनी आपल्या जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास विभाग या ठिकाणी निवेदन द्यायचं आहे। कारण का जोपर्यंत तुम्ही निवेदन देणार नाही आहे तोपर्यंत तुमची कागदपत्र फेर तपासणी होणार नाही आहे। त्यामुळे सर्वांना विनंती की तुम्ही पात्र असाल, निकषांमध्ये बसत असाल, मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता आला नसेल, जूनचा हप्ता आला नसेल तर निवेदन द्या। निवेदन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे। साधारणतः लक्षात घ्या निवेदन दिल्यानंतर कागदपत्र फेर तपासणी आता सुरू झालेली आहे। ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना देखील हा लाभ आहे, त्यांना जूनचा सन्मान निधी मिळून जाणार आहे। त्यानंतर राहिला प्रश्न जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाचा। साधारणतः 23 तारीख उजाडलेली आहे। आता जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाचे वेध सर्वच पात्र लाडक्या बहिणींना लागलेल्या आहेत। आपण आता सध्या निश्चित तारीख सांगू शकत नाही, कारण का सर्वात प्रथम GR प्रसिद्ध व्हावा लागतो आणि त्याच्यानंतर हप्ते वितरण। तर आपण सांगतोय की साधारणतः या जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत कुठल्याही वेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा GR आहे तो पोर्टलवरती प्रसिद्ध होईल आणि साधारणतः नेहमीप्रमाणे जुलै महिन्याच्या 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यामध्ये हा जो सन्मान निधी आहे तो लाडक्या बहिणींना मिळून जाऊ शकतो। येणारा हप्ता हा 1500 रुपयाचाच येणार आहे। याच्यामध्ये वाढ होत असेल तर तशी शासनामार्फत घोषणा केली जाऊ शकते। अजून तरी अशी अपडेट नाही आहे, आपण देखील या संदर्भात माहिती घेत आहोत। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी टेक्निकल म्हणजे तांत्रिक कारणांमुळे अपात्र झालेले आहेत त्यांनी जिल्हा स्तरावरती महिला बाल विकास विभाग या ठिकाणी जाऊन निवेदनं द्यायचे आहेत आणि ज्या पात्र आहेत ज्यांना जूनचा हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणींनी कुठल्याही प्रकारचा बदल कागदपत्रांमध्ये करायचा नाही आहे, जेणेकरून पुढच्या हप्त्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम येणार नाही आहे। साधारणतः आपण सर्वच अपडेट लाडक्या बहिणींना देत आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।